नमस्ते ट्रेडर्स, क्वांट्सॲपमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. माझं नाव वरुण आहे आणि खूप ट्रेडर्स मला येऊन विचारतात किंवा कमेंट्स मी वाचतो किंवा रिक्वेस्ट्स येतात डायरेक्टली की निफ्टी बँक निफ्टीमध्ये EOD ॲनालिसिस कसं करायचं. तर निफ्टी बँक निफ्टीमध्ये EOD ॲनालिसिस आय अंडरस्टँड खूप डिफिकल्ट असतं, कारण इंडेक्स सगळ्यात अनसर्टन स्क्रिप्ट आहे असं मी सांगणार. कारण इंडेक्स नेहमी प्रत्येक स्टॉकवर डिपेंडंट असते, ठीक आहे. ॲटलिस्ट जे स्टॉक्स त्याच्यामध्ये कन्सिडर होतात. सेक्टर्स वेगवेगळे चालतात, स्टॉक्स वेगवेगळे चालतात, प्रत्येक वेळी न्यूज वेगळे असतात, तर त्या हिशोबाने प्रत्येक गोष्ट ॲनालाइज करावी लागते. तर आज मी काही ॲनालिसिस करणार आहे थोडं डेरिव्हेटिव्ह डेटाच्या हिशोबाने, की तुम्ही नेक्स्ट डेच्या हिशोबाने किंवा लेट्स से नेक्स्ट वीकच्या हिशोबाने किंवा नेक्स्ट मंथच्या हिशोबाने कसं ॲनालिसिस करू शकता. आता EOD ॲनालिसिस माझ्या हिशोबाने सगळे ह्यामुळे मागतायत कारण खूप लोक माझ्यासारखे वर्किंग प्रोफेशनल आहेत. तर लाईव्ह मार्केटमध्ये आपण एवढा टाईम नाही देऊ शकत ओव्हरऑल मार्केट ॲनालाइज करायला, तर म्हणून आपण EOD बेसिसवर ॲनालिसिस करतो. तर ते चांगलंच आहे, ठीक आहे. तर EOD बेसिसवर ॲनालिसिस कसं करायचं आहे हे आपण आज शिकणार आहोत. काहीच तुम्हाला डाऊट किंवा क्वेरीज असतील, मेक शुअर की तुम्ही कमेंट्समध्ये पोस्ट करता आणि लेटेस्ट स्टार्ट, ठीक आहे. तर हा वेब ॲप आहे क्वांट्सॲपचा, web.quantsap.com वर तुम्ही लॉग इन करू शकता किंवा जर तुम्ही नवीन आहात तर फर्स्ट लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटेल क्वांट्सॲपसाठी. तुम्ही अँड्रॉइड iOS कोणत्याही प्लॅटफॉर्मवर असाल, मोबाईल प्लॅटफॉर्म किंवा डेस्कटॉप प्लॅटफॉर्म, तर तुम्ही डायरेक्टली जाऊन क्लिक करू शकता. ते तुम्हाला अप्रोप्रिएट प्लॅटफॉर्मवर जाऊन गाईड करेल, ठीक आहे. तर इन्स्टॉल पण करू शकता तुम्ही ॲप्लिकेशन किंवा तुम्ही वेब ॲप यूज करू शकता. ओके सर, मग आता डायरेक्टली स्टार्ट करूया विथ बिल्टअप ॲनालिसिस. तर फ्युचर्स OI बिल्टअप जो आहे तो आपण ॲनालाइज करणार. तर सिम्पली काय करायचं आहे, जायचं आहे डायरेक्टली सर्च ऑप्शनमध्ये आणि सर्चमध्ये तुम्ही बिल्टअप सर्च करू शकता किंवा सेकंड ऑप्शन जो आहे बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बल, तो आपण जाऊन ओपन करू शकता, ठीक आहे. आता एकदा ओपन केला की ह्याच्यामध्ये तुम्हाला थर्ड टॅबमध्ये नॅव्हिगेट करायचं आहे. तर हा जो थर्ड टॅब आहे फ्युचर OIH, याच्यामध्ये जाऊन तुम्हाला नॅव्हिगेट करायचं आहे. आता मी ह्याच्यामध्ये स्टॉकच्या ऐवजी निफ्टी टाकतो, ठीक आहे. तर आपण निफ्टी ॲड करूया, ठीक आहे. निफ्टी ॲड केल्यावर आपण बघतो आहोत की इथे हे स्क्रीन आहे एक, ठीक आहे. ही एक स्क्रीन आहे. आता ह्या स्क्रीनमध्ये आपल्याला दिसतंय की काही वेगवेगळ्या कलरचे बार्स आहेत. आता एक्झॅक्टली हे बार्स काय बोलतात, ठीक आहे. तर लॉंग अनवाइंडिंग, शॉर्ट कवरिंग, हे आपले 4 कलर्स दिसतात आपल्याला आणि 4 कलर्स काय सिग्निफाय करतात ते आपल्याला दाखवतात. तर बिल्टअप डेटा जर तुम्हाला माहीत नाही आहे तर बिल्टअप डेटा एक्झॅक्टली तुम्हाला दाखवतं की ॲक्च्युली फ्युचर्स प्राईस आणि फ्युचर्स ओपन इंटरेस्टमधलं कोरिलेशन काय आहे, ठीक आहे. तर जर फ्युचर प्राईस वाढतं, साथ साथ फ्युचर्स ओपन इंटरेस्ट जर वाढतं, तर तुम्हाला दिसतं की त्याच्यामध्ये लॉंग बिल्टअप आहे आणि सो ऑन सो फोर्थ, ठीक आहे. तर फ्रेश बाईंग, प्रॉफिट बुकिंग पॉईंट्स किंवा स्क्वेअरिंग ऑफ पॉईंट्स, फ्रेश सेलिंग, ते सगळं तुम्हाला ह्याच्यामध्ये कळतं. आता ओव्हरऑल जे सायकल आपण बघतो तर आपल्याला दिसतं की निफ्टीमध्ये मेजरली ग्रीन कलर्स दिसत आहे, ठीक आहे. आणि जर तुम्हाला ॲब्सोल्यूट चेंज पण बघायचा ना, तर तुम्ही ते ॲब्सोल्यूट OIमध्ये जाऊ शकता. तुम्ही एक्झॅक्ट बारचं क्वांटम बघू शकता की ग्रीन बार्स जास्त मोठे आहेत का रेड बार्स जास्त मोठे आहेत किंवा ब्लू आणि येलो बार मोठा आहे, तेही तुम्ही बघू शकता. आता क्लिअरली मला दिसतं की मल्टिपल इन्स्टन्सेसमध्ये ग्रीन बार मोठा आहे, ठीक आहे. रेड बारच्या कंपॅरिझनमध्ये ॲटलिस्ट मला कळतं की ग्रीन बार मोठा आहे. तर ते आपल्याला दाखवतं की ओव्हरऑल जो सायकल आहे तो लॉंग सायकल आहे, बुलिश सायकल आहे. सेम थिंग जर तुम्ही बँक निफ्टी कराल इथे, ठीक आहे. निफ्टीच्या ऐवजी आपण बँक निफ्टी लावून बघूया. बँक निफ्टीमध्ये सेम केस तुम्हाला दिसतं ग्रीन आणि ब्लू कलर, म्हणजे लॉंग अनवाइंडिंगचं सायकल तुम्हाला बनताना दिसतंय. निफ्टीने तर ऑल टाईम हाय ब्रेक केलं आहे आजच. बँक निफ्टीने अजून ऑल टाईम हाय ब्रेक नाही केले, पण चान्सेस चांगले आहेत की बँक निफ्टी इथून अजून वर जाईल, ठीक आहे. तर ह्या हिशोबाने ॲटलिस्ट आपल्याला कळतं आहे, बेस्ड ऑन बिल्टअप डेटा आपल्याला कळतं आहे की निफ्टी ओव्हरऑल एक बुलिश ट्रेंडमध्ये असतात किंवा एक लॉंग अनवाइंडिंगचं सायकल बनत आहे. तर म्हणजे फ्रेश बाईंग होते, त्याच्यासोबत प्रॉफिट बुकिंग किंवा स्क्वेअर ऑफ करतायत जे जुने बायर्स आहेत ते, प्लस अजून बाईंग पोझिशन्स बनत आहेत, परत अजून मग जुने बाईंग पोझिशन स्क्वेअर ऑफ होत आहेत आणि सो ऑन अँड सो फोर्थ असं वाढत चाललं आहे, ठीक आहे. तर ओव्हरऑल ट्रेंड मला अजूनही वाटतंय बेस्ड ऑन बिल्टअप की वरच जाईल, पण आपण थोडं अजून कन्फर्मेशन घेऊया. तर परत ट्रॅक ऑप्शनमध्ये जाणार आपण किंवा सर्च ऑप्शन कुठेही जाऊ शकता आणि ऑप्शन चेन ओपन करू शकता तुम्ही, ठीक आहे. तर आपण ऑप्शन चेन ओपन करू शकता
किंवा आपण ओपन इंटरेस्टचं सेपरेट टूल आहे तो ओपन करू शकता. आता दोन्हीमध्ये काहीच डिफरन्सेस नाहीत, पण मला नॉर्मल ओपन इंटरेस्ट डेटा थोडा इझी वाटतो रीड करायला. ॲटलिस्ट हे जे फॉर्मॅट आहे मला थोडं इझी आहे, तर मी याच्यामध्ये निफ्टी टाकतो. ठीक आहे, बँक निफ्टीच्या ऐवजी आपण निफ्टी ॲड करूया. तर ओके, निफ्टी. ठीक आहे, इथे निफ्टी ॲडेड आहे. आता ह्याच्यामध्ये आपण वीकली एक्सपायरीज टू मंथली एक्सपायरीज, तर पुढचे एक्सपायरीज पण आपण बघूया आणि आपण ॲनालाइज करूया की काय वाटतं आपल्याला ओव्हरऑल मार्केटमध्ये. ठीक आहे, तर आपण हे जे कॉन्सन्ट्रेटेड स्ट्राईक्स आहेत ना, तर सगळ्यात मोठा ग्रीन बार आणि सगळ्यात मोठा रेड बार जो आहे त्याच्यामधले जे स्ट्राईक्स आहेत ते आपण थोडं ॲनालाइज करणार आहोत. ठीक आहे, तर बरोबर आहे इथपर्यंत? हां, इथपर्यंत परफेक्ट आहे. ठीक आहे, तर आता आपण जर बघू, सगळ्यात मोठा ग्रीन बार या लेवलवर आहे, तर 25,000च्या लेवलवर आहे. ठीक आहे, सर्वात मोठा रेड बार जो आहे तो 24,000च्या लेवलवर आहे, म्हणजे क्लिअरली आपल्याला दिसत आहे. ठीक आहे, आता जर आपण बिल्डअप बघू, ओव्हरऑल बिल्डअप, तर जे डार्क कलर्स आहेत ना, डार्क ग्रीन कलर, डार्क रेड कलर, ते आपल्याला पुट ॲडिशन किंवा कॉल ॲडिशन सिग्निफाय करून दाखवत आहे. ठीक आहे, तर डार्क ग्रीन कलर जास्त दिसतोय या डार्क रेड कलर जास्त दिसतोय? काय जास्त दिसतोय तुम्हाला? तुमच्या नजरेने तुम्ही बघा आणि तुम्हाला काय जास्त दिसतंय, डार्क ग्रीन कलर किंवा डार्क रेड कलर, काय दिसतंय? आता जर मी बघतो तर मला दिसतंय की डार्क रेड कलर खूप जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू डार्क ग्रीन कलर, कारण कॉलमध्ये तेवढा बिल्डअप नाही आहे जेवढा पुटमध्ये आहे. तर पुटमध्ये सिन्स एवढा बिल्डअप आहे म्हणजे मला माहीत आहे की पुट रायटर्स जास्त पोझिशन बनवत चालले आहेत, त्यामुळे 24,400चा जो लेवल आहे जिथे आता मार्केट करंटली आहे, ठीक आहे, तिथून मार्केट अजून वरच जाणार आहे एवढं मी बोलू शकतो. ॲटलिस्ट डेटाच्या हिशोबाने मी ही गोष्ट बोलू शकतो. ठीक आहे, 24,450वर पण मी बघतोय की पुट ॲडिशन चांगलं आहे, 24,500च्या लेवलवर पण मी बघतोय पुट ॲडिशन चांगलं आहे. तर हे लेवल्स जे आहेत ते क्रुशियल लेवल्स आहेत, इथून मार्केट वर जाण्याचे चान्सेस आहेत. आता माझ्या हिशोबाने मार्केट जसा 24,500चा लेवल ब्रेक करेल ना, तसा मार्केट अजून वर जाईल. का? कारण जर आपण डेली कॅन्डलमध्ये पण बघितलं तर आजच्या कॅन्डलचा हाय 24,500च्या आसपास होता, 24,490 टू बी प्रिसाईज. ठीक आहे, तर आजच्या कॅन्डलचा हाय तिथे होता, म्हणून मला वाटतंय की 24,500 एक क्रुशियल रोल आहे, क्रुशियल रोल प्ले करेल हा लेवल. तर मार्केट इथून वर जाण्याचे चान्सेस आहेत जर तो लेवल ब्रेक होईल. तर जर मार्केट 24,500चा लेवल ब्रेक करेल तर तिथून डेफिनेटली मार्केट 25,000 पर्यंत थांबणार नाही असं मला वाटतं आहे. तर हा सिम्पल ओपन इंटरेस्ट ॲनालिसिस आहे जो आपण करतोय. ठीक आहे, मी जनरली काय करतो तर वीकली एक्सपायरी त्याच्यासोबत मी मंथली एक्सपायरी बघतो डायरेक्ट. तर 25 जुलै मंथली एक्सपायरी आहे आपली, तर ॲनालाइज करून बघूया. ठीक आहे, थोडंसं आपण झूम करूया, सेम गोष्ट आपण करूया. सगळ्यात मोठा रेड बार, सगळ्यात मोठा ग्रीन बार आपण झूम करून बघू शकतो तो. ठीक आहे, हां ओके, हा आपण केला. आता इथे जर आपण बघू तर सगळ्यात मोठा रेड बार 23,500वर आहे, सगळ्यात मोठा ग्रीन बार 25,000वर असला पाहिजे. ठीक आहे, 25 आहे, हां 25,000वर मला दिसतोय. ठीक आहे, तर क्लिअर इंडिकेशन आहे की इथून मार्केट एक मिनिट थोडं आपण झूम करूया. बरोबर, हां, तर क्लिअर इंडिकेशन आहे की पुट बिल्डअप एकदम जास्त आहे कॉल बिल्डअपच्या कंपॅरिझनमध्ये, तर मार्केट इथून वरच जाण्याचे चान्सेस आहेत. तर एक्सपायर कुठे होईल? अगेन इथे पण जर तुम्ही बघाल तर 24,500चा लेवल एकदम क्रुशियल आहे. इथे जर तुम्ही बघाल इथे 24,500चा लेवल एकदम क्रुशियल आहे. तर हा लेवल पण जर ब्रेक झाला तर चान्सेस आहेत की डायरेक्टली मार्केट 25,000च्या आसपास ट्रेड करणार आहे. ठीक आहे, तर 25,000 इज द लिमिट. ठीक आहे, 25,000 आपलं लेवल आहे जिथपर्यंत मार्केट जाऊ शकतं. ठीक आहे, खालच्या साईडला 23,500 आणि 24,000. ओके सर, पुट साईडला 24,000 आहे आणि डिसेंट बिल्डअप मला होताना दिसतंय पुटचा 24,500च्या लेवलवर. तर अगेन माझ्या हिशोबाने तर माझं एक्सपेक्टेशन बेस्ड ऑन डेटा तर जाणार आहे वरती. ठीक आहे, आता यासोबत अजून एक गोष्ट मी जनरली ॲनालाइज करतो, तर मार्केट ब्रेथ एक गोष्ट आहे जी मी ॲनालाइज करतो. तर ते तुम्ही डायरेक्टली सर्च ऑप्शनमध्ये जाऊ शकता आणि ॲडव्हान्स डिक्लाइन तुम्ही जाऊन सर्च करू शकता. ठीक आहे, ॲडव्हान्स डिक्लाइन सर्च करू शकता किंवा बिल्ट अप ब्रेथ तुम्ही जाऊन सर्च करू शकता. ठीक आहे, तर मी ॲडव्हान्स डिक्लाइन सांगतो आहे कारण ॲडव्हान्स डिक्लाइनच्या हिशोबाने जर तुम्ही बघाल तर तुम्हाला एक नेट ॲडव्हान्सचा नंबर भेटतो. ठीक आहे, तर आपण लोड होऊ देऊया. ग्रीन बार्स आणि रेड बार्स दिसत आहेत आणि व्हाईट लाईन दिसते. ठीक आहे, ग्रीन बार्स म्हणजे ते दिवस जेव्हा नेट ॲडव्हान्स पॉझिटिव्ह होतं, रेड बार्स म्हणजे ते दिवस जेव्हा नेट ॲडव्हान्स नेगेटिव्ह होतं. तर नेट ॲडव्हान्स म्हणजे पॉझिटिव्ह स्टॉक्स मायनस नेगेटिव्ह स्टॉक्स
तर ओव्हरऑल मार्केटमध्ये जास्त पॉझिटिव्ह स्टॉक्स आहेत का जास्त नेगेटिव्ह स्टॉक्स आहेत ते तुम्हाला ह्याच्या हिशोबाने कळतं. ठीक आहे. आता लास्ट जर मी 10 डेजचा डेटा बघितला, एकदम जास्त जुना नाही. ठीक आहे. लास्ट 10 डेजचा डेटा पण बघूया. ठीक आहे. थोडा अजून झूम करूया. ठीक आहे. हा लास्ट 10 डेजचा डेटा आहे. ओके, एकदम जास्त झूम झालं. हा आहे लास्ट 10 डेजचा डेटा. ठीक आहे. या हिशोबाने जर आपण बघू तर आपल्याला क्लिअरली कळणार की जास्त करून ॲटलिस्ट फॉर द पास्ट फ्यू डेज 10 दिवसांमध्ये 10 दिवसांमध्ये मेजरली ग्रीन बार्स आहेत. म्हणजे ओव्हरऑल मार्केट ब्रेथ पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. जास्त करून पॉझिटिव्ह स्टॉक्स आहेत तर मार्केट ओव्हरऑल पुश करत करत ते लोक वरती जाणार. तर ते एक अजून इंडिकेशन आहे. त्यासोबत आपण बिल्टअप ब्रेथ पण बघू शकतो. जर बिल्टअप ब्रेथ आपण बघितलं, बिल्टअप ब्रेथमध्ये टाईम फ्रेम आपण डेली टाकू शकतो. तर 1 डेचं टाईम फ्रेम येईल इथे, 1 डेचं टाईम फ्रेम. ठीक आहे. तर डेली ग्राफमध्ये आपल्याला तीच गोष्ट डेली ग्राफमध्ये दिसते. जर किती स्टॉक्स लॉंगमध्ये आहेत, किती स्टॉक्स लॉंग अनवाइंडिंगमध्ये आहेत, किती स्टॉक्स शॉर्टमध्ये आहेत, किती शॉर्ट कवरिंगमध्ये आहेत, तर ते तुम्हाला कळतं. तर ह्याचं मी टॅब्युलर फॉर्मॅट जनरली यूज करतो. ठीक आहे. मला टॅब्युलर फॉर्मॅट आवडतं यूज करायला. तर मग प्रत्येक दिवशी काय चाललंय ते तुम्हाला कळतं. ठीक आहे. तर प्रत्येक दिवशी एक्झॅक्टली काय चाललंय ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर आजच्या दिवशी, मग येस्टरडेच्या दिवशी, त्याच्या आधी प्रत्येक दिवशी तुम्ही जाऊन बघू शकता. आता मी जनरली कलर कोडिंगवर जास्त बिलीव्ह करतो. तर जर मला दिसतंय की जास्त करून ग्रीन कलर आहे तर डेफिनेटली मार्केट वर जाण्याचे चान्सेस वाढतात. ठीक आहे. तर सिम्बल तुम्ही ऑल सेट करू शकता किंवा फक्त स्पेसिफिक इंडेक्स पण सिलेक्ट करू शकता. तर मला जर फक्त बँक निफ्टी बघायचं आहे तर मी फक्त बँक निफ्टी बघणार. ठीक आहे. जर मला फक्त निफ्टी बघायचं आहे तर मी फक्त निफ्टी बघणार. पण ओव्हरऑल तुम्हाला दिसतं की ग्रीन कलर जास्त आहे तर चान्सेस आहेत की इथून अजून मार्केट्स बुलिश राहणार. ठीक आहे. तर हे बेसिक एक तुमचं आयडिया येतं ह्याच्यामध्ये पण. ठीक आहे. यासोबत अजून एक गोष्ट मी बघतो तर PCR, पुट कॉल रेशिओ. ठीक आहे. तर आपण PCR जर सर्च केलं तर OIPCR हिस्टॉरिकल आणि व्हॉल्यूम PCR हिस्टॉरिकल हे दोन्ही गोष्टी आपण बघतो. ठीक आहे. तर PCRना आपण जनरली सेंटिमेंटल इंडिकेटर्स बोलतो. तर व्हॉल्यूम PCR असो किंवा OIPCR असो, दोघांना आपण सेंटिमेंटल इंडिकेटर्स बोलतो. ठीक आहे. आता या हिशोबाने मी जनरली काय बोलतो तर हे मॉडिफाईड PCRचं टॉगल बंद करा. ठीक आहे. मॉडिफाईड PCRचं टॉगल बंद का करायचं? कारण आपल्याला नॉर्मल PCR बघायचं आहे. तर लेट्स से मी डेट थोडी पाठी घेऊन जातो. ठीक आहे. थोडा जुना डेटा पण बघूया इथे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये लॉजिक असं आहे, येल्लो लाईन निफ्टीचं फ्युचर प्राईस आहे आणि ग्रीन लाईन निफ्टीचं OIPCR व्हॅल्यू आहे. तर डेली बेसिसवर जो OIPCR व्हॅल्यू होता तो आम्ही प्लॉट केला इथे. तर निफ्टीचं प्राईस तुम्ही बघाल इथून स्टार्ट झालं आणि वर जाताना इथे भेटलंय. ठीक आहे. निफ्टीचं प्राईस कंटिन्युअसली बुलिश ट्रेंडवर आहे. पण OIPCR ट्रेंडवर आहे का? OIPCR तुम्हाला दिसणार की OIPCR ऑसिलेटिंग आहे. OIPCR नेहमी एका रेंजमध्ये असतं. आता असं का बरं? तर असं असतं कारण OIPCR नेहमी मीन रिव्हर्टिंग आहे की जर वर गेलं तर परत ॲव्हरेजवर येईल, खाली गेलं परत ॲव्हरेजवर येईल, वर गेलं परत ॲव्हरेजवर येईल, म्हणून ते ऑसिलेटिंग असतं. तर आता आपण रिसंट टॉप्स रिसंट बॉटम्सच्या हिशोबाने मीन रिव्हर्टिंग पॉईंट आयडेंटिफाय करू शकतो का? द आन्सर इज येस. तर मी जनरली असंच यूज करतो. ठीक आहे. जर मी स्क्रोल केलं, ठीक आहे, मी तुम्हाला दाखवतो. एक जनरल आयडिया मला तुम्हाला द्यायची आहे की मार्केट कधी पीक बनवतं, मार्केट कधी बॉटम बनवतं. ठीक आहे. तर लेट अस सी इथे. ठीक आहे. हा डेटा आपण जनरली बघतोय. ठीक आहे. यावेळी मार्केट थोडं कन्सॉलिडेट करत होतं साईडवेज. तर आता बघा रिसेंट बॉटम मार्केटचं नाही PCRचं रिसेंट बॉटम तर ह्या लेवलवर होतं. ठीक आहे. PCRचं रिसेंट बॉटम ह्या लेवलवर होतं. परत जर तुम्ही ग्रीन लाईन फॉलो कराल तर ह्या लेवलच्या पार PCR गेलं. आता ह्या लेवलच्या खाली जर PCR व्हॅल्यू गेलं तर PCR व्हॅल्यू रिव्हर्स करण्याचे चान्सेस आहेत. तर मी वेट करीन ह्याच्या नेक्स्ट डे. ठीक आहे. हा PCR व्हॅल्यू बॉटम, याच्या नेक्स्ट डेवर मी जाऊन बघीन की PCR व्हॅल्यू वर आले का नाही आले. त्याचा नेक्स्ट डे मी बघू शकतो की PCR व्हॅल्यू इथून इथे आले. तर रिट्रेसमेंट मला दिसलं PCR व्हॅल्यूमध्ये, मी इथे जाऊन एक बुलिश पोझिशन बनवू शकतो या दिवशी. ठीक आहे. तर इथे बघा फ्युचर प्राईस 21,957 वर होतं निफ्टीचं. त्याच्यानंतर निफ्टीच्या फ्युचर प्राईसला काय झालं बघा. निफ्टीच्या फ्युचर प्राईस डायरेक्टली पोचलं 22,500 वर डायरेक्टली विदिन 2 डेज, 2 दिवसांमध्ये. आता इथे परत तुम्हाला दिसतंय की PCR व्हॅल्यू पीकवर आहे. PCR व्हॅल्यू जसं पीकवरून खाली आलं. ठीक आहे. रिसेंट पीक PCR व्हॅल्यूचं इथे होतं मला दिसतंय टॉप.
PCR व्हॅल्यू टॉपच्या वर गेलं, तिथून जर असं रिट्रेसमेंट दिसलं मला 4 मार्च, इथे मी जाऊन प्रिव्हियस पोझिशन स्क्वेअर ऑफ करू शकतो आणि जर वाटलंच तर मी जाऊन तिथे सेल पण करू शकतो. ठीक आहे, तिथून पण जर तुम्ही बघाल लेट्स से या व्हॅल्यूवर तुम्ही सेल केलं, तिथून PCR थोडं तिथेच चालत होतं, खाली पडलं मार्केट खाली कुठपर्यंत आलं तर मार्केट आलं 22,100 पर्यंत. ठीक आहे, याच्यानंतर परत PCR व्हॅल्यू रिट्रेस केलं, PCR व्हॅल्यू जर तुम्ही बघाल PCR व्हॅल्यू रिट्रेस, इथे लेट्स से जर मी जाऊन ट्रेड बनवलं असतं तर इथे माझं स्टॉप लॉस हिट झालं असतं, कारण इथून अजून मार्केट थोडं पडलंय. पण इथे परत बघा PCR व्हॅल्यू इथून परत रिट्रेस केलं, इथून परत मार्केट वर आलं. तर ते बेसिक आयडिया आहे, खाली वर जेव्हा मार्केट मूव्ह करतं ते PCR मध्ये तुम्हाला एक इंडिकेशन भेटू शकतं. आता करंटली जर मी बघू, ठीक आहे, करंटली जर मी बघू तर रिसेंट बॉटम्स आहेत तिथे. ठीक आहे, रिसेंट बॉटम्स इथे दिसतंय तुम्हाला, एक PCRचं रिसेंट बॉटम आहे, इथे दिसतंय PCRचं रिसेंट बॉटम आहे, आणि कालच्या दिवशी PCRने एक बॉटम बनवलं होतं. ठीक आहे, आता जर आज बघाल, आज PCRने रिट्रेस केलंय, हलकं रिट्रेसमेंट दिलंय PCR व्हॅल्यूने, इथून PCR व्हॅल्यू अजून वर जाईल आणि मार्केटही इथून अजून वर जाईल. तर OIPCRचं जनरली एक पॉझिटिव्ह कोरिलेशन असतं मार्केटसोबत, तर हे तुम्ही त्याच्यामध्ये यूज करू शकता. तर हे निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी, मिड कॅप निफ्टी, कोणताही तुम्हाला स्टॉक असेल त्याच्यामध्ये तुम्ही हे यूज करू शकता. ठीक आहे, ह्यासोबत अजून जर तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे तर तुम्ही वॉल PCR ही बघू शकता, व्हॉल्यूम PCR सेम, पण व्हॉल्यूम PCRचं इनवर्स कोरिलेशन असतं. व्हॉल्यूम PCRचं मार्केटसोबत इनवर्स कोरिलेशन असतं. इनवर्स कोरिलेशन कशाला असतं? कारण OIPCR वाढतं तेव्हा मार्केट वर जातं. का? कारण पुटमध्ये ओपन इंटरेस्ट जास्त आहे, म्हणजे पुट रायटिंग जास्त आहे, तर मार्केट वर येणार. ठीक आहे, व्हॉल्यूमचं उलटं असतं. जेव्हा व्हॉल्यूम PCR वाटतं म्हणजे पुटमध्ये व्हॉल्यूम जास्त आहे. ठीक आहे, जर पुटमध्ये व्हॉल्यूम जास्त आहे याचा अर्थ काय होतो की पुटमध्ये स्क्वेअर ऑफ जास्त होतं आहे किंवा पुटमध्ये हेज पोझिशन जास्त बनत आहे. तर ते एक जनरल आयडिया असतं. तर म्हणून इथे जर तुम्ही बघाल तर सेम मेथड आहे. ठीक आहे, मेथड सेम आहे की ऑसिलेटिंग दिसते तुम्हाला व्हॉल्यूम PCR, पण ह्याच्यामध्ये आम्ही छोटे छोटे ट्रायंगल्स ॲड केलेत. तर हे ट्रायंगल्स तुम्हाला इंडिकेटरचे रिव्हर्सल्स दाखवतात. हे ट्रायंगल जर तुम्ही बघाल तर इंडिकेटरचे रिव्हर्सल पॉईंट्स तुम्हाला दाखवतात. ओके, तर इंडिकेटरच्या रिव्हर्सल पॉईंटच्या बेसिसवर तुम्ही जाऊन ट्रेड्स बनवू शकता. तर जर ग्रीन कॅन्डल आहे, जर ग्रीन ॲरो आहे म्हणजे वॉल PCR रिव्हर्स करणार आहे, तर तुम्ही तिथे एक बुलिश सेंटिमेंट आयडेंटिफाय करू शकता. जर रेड ट्रायंगल आहे म्हणजे वॉल PCR रिव्हर्स करणार आहे, तर तिथे बेरिश सेंटिमेंट तुम्ही शोधू शकता. तर बुलिश किंवा बेरिश सेंटिमेंट काय आहे ते तुम्हाला ह्याच्यामध्ये कळेल. ठीक आहे, करंटली जर आपण बघू 9 तारखेला, ठीक आहे, 9 जुलै आजचं डेट आहे, तर आज तुम्हाला दिसतं व्हॉल्यूम PCRने पण एक बुलिश सेंटिमेंट दिलं आहे किंवा बुलिश इंडिकेशन दिलं आहे. तर इथून मार्केट अजून वर जाण्याचे चान्सेस आहेत असं आपल्याला OIPCR आणि व्हॉल्यूम PCR दोन्ही दाखवतात. तर सेंटिमेंटल इंडिकेटर्सही सेम गोष्ट आपल्याला दाखवत आहेत की मार्केट ओव्हरऑल जाईल वरती. ठीक आहे, सिम्पल आहे, कळलं सगळ्यांना? आय होप सगळ्यांना कळलं आहे. ठीक आहे, एवढं तर कळलंच असेल सगळ्यांना, पण जर नाही कळलं तर तेही मला सांगा. ठीक आहे, दॅट इज फाईन. चॅट तुम्ही कमेंट्समध्ये प्लेस करू शकता, तर आमची टीम तुम्हाला रिप्लाय देईल. ठीक आहे, तर हे तुमचं ॲनालिसिस होतं ओव्हरऑल. ठीक आहे, आता एकदा समेशन करूया, एक समअप करूया सगळं. ठीक आहे, सगळ्यात आधी आपण बघितलं बिल्टअप. ठीक आहे, बिल्टअप कशाला? बिल्टअप क्रुशियल आहे कारण आपल्याला एक ओव्हरऑल ट्रेंडचा अंदाजा येतो. आता मला माहिती आहे की लॉंग अनवाइंडिंग आहे, तर या केसमध्ये मी बेरिश ट्रेड्स नाही घेणार, मी फक्त बुलिश ट्रेड्सवर फोकस करणार, कारण बेरिश ट्रेड्समध्ये रॉंग जाण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघितलं ओपन इंटरेस्ट लेवल्स. तर ओपन इंटरेस्टच्या बेसिकली च्या बेसिसवर तुम्ही जनरली बघू शकता की कधी ब्रेकआउट येणार आहे ओपन इंटरेस्टमध्ये किंवा तुमचं टार्गेट आणि स्टॉप लॉस काय असलं पाहिजे, ॲटलिस्ट तेवढं की कुठपर्यंत मार्केट वर जाईल, कुठपर्यंत मार्केट खाली पडेल ते तुम्ही ॲटलिस्ट बघू शकता. ठीक आहे, त्यानंतर आपण बघितलं ब्रेथ. तर ब्रेथसाठी आपण जनरली ॲडव्हान्स डिक्लाइन यूज करतो. ॲडव्हान्स डिक्लाइनसोबत आपण बिल्टअपही बघितलं, बिल्टअप ब्रेथ की किती स्टॉक्स लॉंगमध्ये आहेत, किती लॉंग अनवाइंडिंग, किती शॉर्ट कव्हरिंग. ठीक आहे, तर ब्रेथ पण आयडेंटिफाय केलं. ब्रेथच्या नंतर आपण आलो सेंटिमेंटल इंडिकेटर्सवर. ठीक आहे, तर OIPCR, व्हॉल्यूम PCR हे जे सेंटिमेंटल इंडिकेटर्स आहेत, या सेंटिमेंटल इंडिकेटर्सना कसं ट्रेड करायचं हे पण आपण शिकलो. ठीक आहे, त्या हिशोबाने यू आर प्रिपेअर्ड. जे नेक्स्ट मार्केट येणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टी यूज करू शकता. एक प्रॉपर अप्रोच भेटेल तुम्हाला ओव्हरऑल मार्केटचा व्ह्यू बनवायला आणि त्या हिशोबाने तुम्ही ट्रेड करू शकता. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला हे सगळं शिकून मजा आली. मला तर शिकवायला खूप मजा आली. तर
धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू सो मच, तुम्ही एवढा टाईम स्पेंड केला माझ्यासोबत. ऑल द बेस्ट तुमच्या ट्रेडिंग जर्नीसाठी. मी तुम्हाला लवकरच भेटीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही क्वेरीज असतील, टॉप राईट कॉर्नरमध्ये तुम्हाला दिसेल एक हेल्पलाईन नंबर आहे, तुम्ही डायरेक्टली त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि खाली तुम्हाला क्वांट्सॲप जर यूज करायचं आहे तर तुम्हाला एक लिंक भेटेल खाली, फर्स्ट लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही डायरेक्टली जाऊन क्वांट्सॲप यूज करू शकता. ठीक आहे, थँक्यू सो मच आणि भेटू लवकरच. थँक्यू.